नमस्कार. ओंकार क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचे बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण एन्हान्समेंट इन फूड प्रोडक्शन हा पॉईंट पाहतोय. त्या टॉपिकमध्ये आपण पॉईंटला आलेलो आहोत मायक्रोब इन सीवेज ट्रीटमेंट. आता मायक्रोब इन सीवेज ट्रीटमेंटमध्ये आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझमचा सीवेजच्या ट्रीटमेंटसाठी कसा वापर करायचा आहे तो पाहायचा आहे. सीवेज या शब्दाचा अर्थ सांडपाणी. सीवेज इज द मॅटर कॅरीड ऑफ इन ड्रेनेजमधून जे वाहतं ते, गटारीतून जे वाहतं ते. इट इज ए म्युनिसिपल वेस्ट कंटेनिंग ह्युमन एक्सक्रीटा. हे म्युनिसिपल म्हणजे शहरी भागामध्ये असलेलं वेस्ट आहे. त्याच्यामध्ये ह्युमन एक्सक्रीटा असतो, हाऊसहोल्ड वेस्ट असतं, डिझॉल्ड ऑर्गॅनिक मॅटर असतं अँड इव्हन पॅथोजेनिक मायक्रोब्स त्याच्यामध्ये असतात. मग बॅक्टेरिया, व्हायरसेस, प्रोटोझोन, निमॅटोड्स आणि मायक्रोफंजाय. इट आल्सो इन्क्लूड डिस्चार्ज्ड वॉटर. त्याच्यामध्ये अजून पाणी असतं कुठलं? फ्रॉम हॉस्पिटल वेस्ट, स्लॉटर हाऊस वेस्ट म्हणजे स्लॉटर हाऊस या शब्दाचा अर्थ कत्तलखाना, जिथं प्राण्यांची कत्तल होते तिथून येणारं पाणी. ॲनिमल डंग म्हणजे शेण. डिस्चार्ज फ्रॉम इंडस्ट्रियल वेस्ट, इंडस्ट्रीमधून बाहेर पडणारं पाणी. कंटेन टॉक्सिक डिसॉल्ट ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक केमिकल्स. टॅनरी म्हणजे कातडी कमावण्याच्या व्यवसायातून बाहेर पडणारं पाणी. फार्मास्युटिकल वेस्ट म्हणजे औषध निर्माण इथं केली जातात त्या ठिकाणचं. आल्सो ॲडेड टू सीवेज. आता एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन बघायची आपल्याला. सीवेज इज आल्सो ए पोटेन्शियल सोर्स ऑफ पॅथोजेनिक bacteria, viruses and protozoans. The causative agent of dysentery, cholera, typhoid, polio, infectious hepatitis may occur in sewage. म्हणजे हे सगळे ऑर्गॅनिझम सीवेजमध्ये आढळतात, त्याच्यामुळे आपल्याला हे आजार होऊ शकतात. The bacteria from the soil are also present in the sewage. During the course of sewage decomposition, initially aerobic and facultative anaerobic organisms predominate, which are then followed by strict anaerobic, especially methanogenic bacteria that produce methane, CH4 and CO2. याच्या पुढचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे, लक्षात घ्या. डू यू नो द ऑइल ईटिंग बॅक्टेरिया कॅन क्लीन अप द क्रूड स्पिल्स म्हणजे बाहेर पडलेलं समुद्रामध्ये जे ऑइल बाहेर पडतं ते. कलेक्ट मोर इन्फॉर्मेशन अबाउट दिस बॅक्टेरिया. आणि अशा काही बॅक्टेरिया आहेत की ते ऑइल पिऊन घेतात किंवा ईट करतात. कंपोजिशन ऑफ सीवेज कन्सिस्ट ऑफ अप्रॉक्सिमेटली 99.5% to 99.9% वॉटर अँड 0.1 to 0.5% inorganic and organic matter in suspended and soluble form. Composition of sewage varies depending upon type of waste discharge into water from different industries. Example: textile, chemical, pharmaceuticals, dairy, canning, brewing, meat packing म्हणजे वेगवेगळ्या इंडस्ट्रीची नावं आहेत त्यातून बाहेर येणारं पाणी. टॅनरी, ऑइल रिफायनरीज अँड मीट इंडस्ट्री. मायक्रो ऑर्गॅनिझम इन सीवेज. आता सीवेजमध्ये कुठले कुठले मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात? व्हेरियस टाईप ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर आल्सो प्रेझेंट इन सीवेज. बॅक्टेरिया, व्हायरसेस, फंजाय, प्रोटोझोन्स, निमॅटोड्स, algae आर फाउंड इन सीवेज. हाऊएव्हर देअर नंबर अँड टाईप म्हणजे त्याचा नंबर, त्याचा प्रकार फ्लक्च्युएट डिपेंडिंग अपॉन सीवेज कंपोजिशन. फ्लक्च्युएट म्हणजे कमी जास्त होतात, त्याचा चढ उतार होतो की सीवेजचं कंपोजिशन कसं आहे. अँड सोर्स ऑफ सीवेज. रॉ सीवेज मे कंटेन मिलियन्स ऑफ बॅक्टेरिया पर ml. These include coliforms, fecal streptococci, anaerobic spore-forming bacilli and other types originating in intestinal tract of humans. Before wastewater is made available for human use, जे वेस्ट वॉटर ह्युमन यूजच्या उपयोगात आणण्यापूर्वी इट हॅज टू बी ट्रीटेड प्रॉपरली, त्याला ट्रीटमेंट द्यावी लागते. सो ॲज टू रिमूव्ह ऑर्गॅनिक मॅटर, इनऑर्गॅनिक सॉल्ट अँड पॅथोजेन्स त्याच्यातले आपल्याला बाहेर काढून टाकायचे. सीवेज ट्रीटमेंट प्रोसेस इन्क्लूड 4 बेसिक स्टेप्स. त्याच्यामध्ये पहिली स्टेप आहे प्रिलिमिनरी ट्रीटमेंट किंवा प्रायमरी ट्रीटमेंट असं त्याला आपण म्हणू शकतो. द प्रिलिमिनरी ट्रीटमेंट इन्क्लूड स्क्रीनिंग अँड ग्रीट चेंबर. स्क्रीनिंग म्हणजे थोडक्यात तपासणी करणं. सीवेज अँड वेस्ट वॉटर कंटेन प्लेंटी ऑफ सस्पेंडेड म्हणजे तरंगणारे फ्लोटिंग मटेरियल, coarse and solid particles along with dissolved substances.
the suspended objects are filtered and removed. This is done in screening chamber. The sewage is passed through screens or net in chambers. Larger suspended or floating object म्हणजे मोठे जे असतील ते आर हेल्ड बॅक इन स्क्रीनिंगच्या प्रोसेसमध्ये हे पकडले जातात, हेल्ड बॅक इन चेंबर्स. These have to be removed before the biological treatment. बायोलॉजिकल ट्रीटमेंटपूर्वी हे काढून घ्यावे लागतात. ग्रीट चेंबर. After screening, the filtered sewage is then passed into series of grit chamber. These chamber contain large stones म्हणजे पेबल्स and brick ballast म्हणजे विटांचे तुकडे असतात. कोर्स पार्टिकल सेटल डाऊन बाय ग्रॅव्हिटी. जाड जे पार्टिकल आहेत, जड जे आहे ते ग्रॅव्हिटीने सेटल डाऊन होतात. दस पॅसेज ऑफ फिल्टर्ड सिवेज रिमूव्ज मच ऑफ द कोर्स पार्टिक्युलेट मॅटर. आणि त्याच्यातून जड असणारे पार्टिकल, मोठ्या आकाराचे पार्टिकल काढून घेतले जातात. प्रायमरी ट्रीटमेंट किंवा त्याला फिजिकल ट्रीटमेंट म्हणतात. आफ्टर प्रिलिमिनरी ट्रीटमेंट द सिवेज वॉटर इज पंप्ड इन टू प्रायमरी सेडिमेंटेशन टँक. सेडिमेंटेशन म्हणजे तिथं स्थिर ठेवलं जातं, त्यात सेडिमेंट जमा होतात, तळाला गाळ जमा होतो. द सेडिमेंटेशन ऑफ द सस्पेंडेड सॉलिड और ऑर्गॅनिक मॅटर ऑकर्स इन दिस टँक. अबाउट 50 to 70% ऑफ सॉलिड सेटल्स डाऊन. There is reduction of about 30 to 40% of coliform organism. त्यात coliform organismची संख्या कमी होते. The organic matter which is settled down is called primary sludge. त्याला म्हणतात प्रायमरी स्लज, जे खाली सेटल झालेला गाळ आहे. Which is removed by mechanically operated device. The supernatant किंवा effluent म्हणतात त्याला in the primary sedimentation tank still contain म्हणजे जे वरती राहिलेलं पाणी आहे, large amount of dissolved organic matter and microorganism which can be then removed by secondary process. जे मायक्रोऑर्गॅनिझम राहिलेले आहेत ते. सेकंडरी ट्रीटमेंट किंवा बायोलॉजिकल. द प्रायमरी इफ्लुएंट म्हणजे वरती आलेलं पाणी इज पास्ड इन टू लार्ज एरिएशन टँक. मोठ्या टँकमध्ये. हिअर इज कॉन्स्टंटली एजिटेटेड म्हणजे ते सतत हलवलं जातं. आता इथं एक डायग्रॅम दिलेली आहे, ती बघा. डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ व्हेरियस स्टेजेस इन वेस्ट वॉटर ट्रीटमेंट. बघा इथं पहिल्यांदा आपण सीवेज वॉटर घेतलं, त्याचं स्क्रीनिंग केलं. स्क्रीनिंगमध्ये पहिला पॉईंट आपल्याला स्क्रीनिंगमध्ये ग्रीड सेटिंग केलं. प्रिलिमिनरी ट्रीटमेंट टू रिमूव्ह हेवी सॉलिड्स. नंतर प्रायमरी ट्रीटमेंट केली. प्रायमरी ट्रीटमेंटमध्ये रिमूव्हल ऑफ सस्पेंडेड सॉलिड पार्टिकल्स घेतले. त्याच्यानंतर सेटल सिवेज व तो एरिएशन टँकमध्ये दिला. त्याच्यानंतर सेकंडरी ट्रीटमेंटमध्ये एरिएशन टँकमध्ये गाळ साठून राहील, मग ट्रीटेड इफ्लुएंट बाहेर काढलं जातं, त्याच्यावरती वॉटर रिसायकल पुन्हा केलं जातं. एरिएशन टँकमध्ये जे काही राहिलेलं आहे ॲक्टिवेटेड स्लज, ते अनेरोबिक बायो रिॲक्टरच्या सहाय्यानं ते डायजेस्ट केलं जातं. नंतर स्लज केक टू डिस्पोज, शिल्लक राहिलेलं बाहेर काढून टाकलं जाईल. याच्यानंतरचा पॉईंट आपल्याला त्यातला बघायचा आहे. मेकॅनिकली अँड एअर इज पंप्ड इन टू इट म्हणजे एजिटेशन केलं जातं मेकॅनिकली. एरोबिक बॅक्टेरिया ग्रो व्हिगरसली. एरोबिक बॅक्टेरिया तिथं मोठ्या प्रमाणात वाढतात. अँड फॉर्म फ्लॉक्स. फ्लॉक्स या शब्दाचा अर्थ त्यांचं एकत्र येणं, एकत्र गठ्ठा तयार होणं. फ्लॉक्स आर द मासेस ऑफ बॅक्टेरिया हेल्ड टुगेदर बाय स्लाईम अँड फंगल हायपी टू फॉर्म मेश लाईक मासेस. जे फ्लॉकची इथं डेफिनेशन दिलेली ते लक्षात घ्या. These aerobic microbes consume the major part of the organic matter present in effluent as they grow. Due to this BOD, biological oxygen demand of the effluent water is significantly reduced. म्हणजे biological oxygen demand कमी होते. आता टर्सरी ट्रीटमेंट. Once the BOD of water is reduced, it is passed into settling tank. settling टँकमध्ये. Here the bacterial flocks are allowed to sediment. त्याचं सेडिमेंटेशन घडवून आणलं जातं. The sediment is called activated sludge. Small part of this passed back into aeration tank. यांच्यातलाच काही भाग एरिएशन टँकमध्ये दिला जातो पाठवून. And the major part is pumped into large tank called anaerobic sludge digester. याच्यामध्ये ते डायजेस्ट होणार आहे. In this tank, anaerobic bacteria grow and digest bacteria and fungi in the sludge. एक प्रकारच्या बॅक्टेरिया वाढवल्या जातात, त्या सिवेजमधल्या स्लजमधल्या बॅक्टेरिया आणि फंजायला खाऊन टाकतात. ड्युरिंग दिस अनेरोबिक डायजेशन गॅसेस सच ॲज मिथेन, हायड्रोजन सल्फाईड, CO2 आर प्रोड्यूस्ड. इफ्लुएंट्स फ्रॉम दिस प्लॅन्ट म्हणजे डायजेस्टरमधून बाहेर पडल्यानंतर आफ्टर क्लोरिनेशन त्याचं क्लोरिनेशन केलं जातं.
आर रिलीज्ड इन नॅचरल वॉटर बॉडीज लाईक रिव्हर अँड स्ट्रीम्स. क्लोरिनेशन किल्स पॅथोजेनिक बॅक्टेरिया अँड डायजेस्टेड स्लज इज देन डिस्पोज्ड. नंतर डायजेस्टेड स्लज काय केलं जातं, डिस्पोज केलं जातं. आपण आता इथे थांबूया. पुढचा पॉईंट नेक्स्ट लेक्चरला बघू. थँक्यू.